आजच्या या जयंतीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं जे शैक्षणिक साहित्य वह्या वाटपाचा कार्यक्रम आहे त्या निमित्तानं उपस्थित असणारे प्रमुख उपस्थितीत डॉक्टर अनिकेतजी देशमुख साहेब यांचं स्वागत विद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य पठाण साहेब यांनी करावं असं मी त्यांना विनंती करतो, त्याचा स्वीकार करावा. विद्यालयामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. क्लॅप्स गोज. त्याचबरोबर त्यांच्या समवेत असणारे बाळासाहेब भटगर पंचायत समिती सदस्य यांचेही स्वागत विद्यालयाचे विद्यमान प्राचार्य पठाण साहेब यांनी करावं असं मी त्यांना विनंती करतो. उद्योगपती बाळासाहेब एरंडे यांचंही स्वागत विद्यालयामध्ये विद्यालयाचे प्राचार्य पठाण साहेब यांनी करावं असं मी त्यांना विनंती करतो. माजी सभापती बाळासाहेब काटकर यांचंही स्वागत विद्यालयामध्ये करावं असं मी त्यांना विनंती करतो. माजी सभापती बाळासाहेब काटकर. संजय मेटकरी यांचंही विद्यालयामध्ये स्वागत करावं असं मी त्यांना विनंती करतो. सर्वच मान्यवरांचं पुनश्च एकदा सूर्यकांतजी गाडगे साहेब यांचंही स्वागत करावं असं मी त्यांना विनंती करतो. आपल्या स्कूल कमिटीचे ज्येष्ठ सदस्य प्राध्यापक मानिल पाटील साहेब यांचंही स्वागत माननीय पठाण साहेब यांनी करावं असं मी त्यांना विनंती करतो. पुन्हा एकदा सर्व उपस्थितांचं विद्यालयामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. 3 क्लॅप्स गोज. यानंतर जे का रंजले गाजले त्याचे भले जे वापरले तुझी साधू ओळखावा देव तेथेची जाणावा या पंक्तीप्रमाणे ज्यांनी आपलं आयुष्य सांगोला तालुक्याच्या जडणघडणीमध्ये वेचलं असे आपल्या सर्वांचे सांगोला तालुक्याचे भक्तिदाते आबासाहेब यांच्या 99व्या जयंतीनिमित्त सोहळा साजरा करत असताना श्री शिवाजी विद्यालय व ज्युनियर कॉलेज मोहोळ येथे विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक साहित्याचं वाटप या समारंभासाठी उपस्थित मंचावर या महाविद्यालयाचे प्राचार्य पठाण सर, बाळासाहेब काका पाटील जी, बाळासाहेब एरंडेजी, बाळासाहेब काटकरजी, बाळासाहेब बनगर मंचावर उपस्थित असलेले सर्वच आबासाहेबांवर प्रेम करणारे, आबासाहेबांच्या विचाराला पुढे घेऊन जाणारे सर्वच मान्यवर मंडळी, सर्वच पक्षातील मान्यवर मंडळी, समोर उपस्थित असलेले विद्यार्थी विद्यार्थिनी आणि शिक्षक वर्ग शिक्षिका वर्ग, सर्वप्रथम या जयंतीनिमित्त आबासाहेबांना स्मरण करतो, अभिवादन करतो. तसेच त्या कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपला राष्ट्र स्वतंत्र करण्यासाठी, स्वातंत्र्यापूर्वी आणि स्वातंत्र्यानंतर भारत देश घडवण्यासाठी ज्या ज्या महापुरुषांनी आपलं जीवन वेचलं त्या सर्वांना अभिवादन करतो. आबासाहेबांचा परिचय हा एका भाषणापुरता मर्यादित किंवा त्यांच्या कामाची गाथा एका भाषणापुरती मर्यादित ठेवणं म्हणजे कठीण पण आहे आणि त्याला योग्य नाही मिळणार. इथं 4-4 पिढ्यांनी अनुभव घेतलेला आहे की आबासाहेबांनी कोणत्या पद्धतीनं आबासाहेबांचा जन्म असं सांगितलं की मोहोळ तालुक्यात जरी झाला असला तरी सुद्धा भाऊभावकी गौडवाडीची असल्या कारणानं सुरुवातीचा कालखंड वकिलीनंतर हा पोळा भागात येण्याचं वारंवार झालं आणि सुरुवातीला जो प्रश्न त्यांनी हाती घेतला तो बुधा तलावाचा होता. त्या काळी आता एखादा नॅशनल हायवेला रोड गेला तर शेतकऱ्यांना अनुदान मिळतं, पण इंग्रजांच्या काळामध्ये एखादा तलाव झाला, एखादा रोड झाला त्यावेळी शेतकऱ्यांना त्यांची शेती गेल्यानंतर अनुदान मिळत नव्हतं आणि बुधाचा तलाव हा या भागाची गरज होती हे ओळखून इंग्रजांनी इथं तलाव तयार केलं. पण ते करत असताना त्यामध्ये बाधित झालेल्या शेतकऱ्यांना त्यांचा मोबदला मिळाला नाही, त्यांचं पुनर्वसन झालं नाही आणि त्या लढ्यातून, शेतकऱ्यांच्या लढ्यातून आबासाहेबांनी या परिसरामध्ये काम करायला सुरुवात केलं आणि तिथून आबासाहेबांच्या जीवन यात्रेची सुरुवात झाली आणि 50-60 वर्ष या सांगोला तालुक्यानं त्यांना त्यांच्या कामाची पोचपावती देत
तब्बल 11 वेळा विधानसभेमध्ये पाठवण्याचं काम केलं आणि त्याच्यातून विश्वास संपादन करत नेहमीच आबासाहेब काम करत राहिले. मग वंचितांचे काम, श्रमिकांचे काम, कष्टकऱ्यांचे काम, कामगारांचे, शेतकऱ्यांचे नेतृत्व नेहमी विधानसभेमध्ये केलं. त्याचबरोबर शिक्षण क्षेत्रात काम करत असताना आबासाहेबांनी सुरुवातीला सांगोला तालुका शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना करून संस्थापक झाले आणि त्यांच्याबरोबर इतर सर्व सहकाऱ्यांनी एक शिक्षणाचं बीज रोवलं. त्याचबरोबर ते काम करत असताना तालुक्यामध्ये इतरत्रही आपल्या कार्यकर्त्यांना त्या भागामध्ये शिक्षणाचं महत्त्व पटवून देऊन त्या भागामध्ये शिक्षणाचं संस्था उभा करण्यासाठी प्रेरणा दिली. तब्बल 38 संस्था या तालुक्यामध्ये आणि तालुक्याचे इतर आबासाहेबांनी आपापल्या कार्यकर्त्यांना उभा करण्यासाठी प्रवृत्त केलं आणि त्याच्या माध्यमातून शिक्षण व्यवस्था चांगल्या पद्धतीने चालत राहिली. त्याचबरोबर रयत शिक्षण संस्थेमध्येही आबासाहेबांना उपाध्यक्ष म्हणून स्थान देण्यात आलं आणि त्याला उतरून आबासाहेबांनी रयत शिक्षण संस्थेचंही काम त्याच जोमामध्ये आपण करताना पाहिलेलं आहे. त्याचबरोबर ह्या महाविद्यालयाचा विचार करता आबासाहेबांनी 2014 साली त्यांच्या शेवटच्या कालखंडामध्ये तब्बल कम्प्युटरची गरज ओळखून की आपला देश आता या तांत्रिक युगामध्ये पदार्पण करत आहे हे लक्षात घेऊन तब्बल 10 कम्प्युटर देऊन आणि कंपाऊंडचंही काम या महाविद्यालयाच्या आबासाहेबांनी आपल्या आमदार फंडातून किंवा त्यांना जमेल त्याच्यातून निधी उपलब्ध करून आबासाहेबांनी या महाविद्यालयाला सुद्धा मदत केलेली आहे याची आठवण आपल्या सर्वांना असली पाहिजे. आबासाहेबांनी प्रत्येक गावामध्ये त्याच पातळीनं त्यांना जेवढं शक्य आहे तेवढ्या पद्धतीनं काम करून दाखवलेलं आहे. त्याची पोचपावती प्रत्येक तालुक्यातील प्रत्येक जिल्हा परिषद पंचायतमध्ये आहे, ग्रामपंचायतीच्या लेवललाही आहे. महोदकडे आबासाहेबांचं विशेष प्रेम होतं हे नाकारता येणार नाही. ते आजच्या या जयंतीच्या कार्यक्रमावर बघून कळतंय की आबासाहेबांचं या गावावर असलेलं प्रेम निश्चितपणे आज उजाळा त्या सर्व गोष्टींना देणं गरजेचं आहे. आबासाहेबांची जयंती साजरी करत असताना विद्यार्थ्यांसमोर काय आपल्याला असलं पाहिजे, आपण कोणाची जयंती का साजरी करतो. एकतर ह्या लोकांच्या आयुष्यामध्ये तर आबासाहेब स्वतः होते, वैयक्तिक आयुष्यात त्यांच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये आबासाहेबांचा स्पर्श झालेला आहे आणि त्याच्यातून त्यांनी चांगल्या पद्धतीचा अनुभव घेऊन आपापल्या जीवनामध्ये प्रगती केलेली आहे. तसं विद्यार्थ्यांना जे येणाऱ्या पिढींना आबासाहेब कळले गेले पाहिजे, त्यांनी केलेलं काम कळलं गेलं पाहिजे आणि आपण आयुष्यामध्ये काय करू शकतो या संदर्भात विचार केला गेला पाहिजे. त्यासाठी ही जयंती आपण साजरा करत असतो. आबासाहेबांच्या कडून आम्ही काही शिकलो म्हणजे घरातलं जरी असलो तरी सुद्धा आम्हालाही भरपूर काही शिकायला भेटलं आबासाहेबांकडून. ते बऱ्याच पैलूंमध्ये एकतर त्यांचं सातत्य, जे कामामध्ये प्रत्येक गोष्टींमध्ये असलेलं सातत्य, हे नेहमी कुठलाही काम आपण हातात घेतल्यानंतर ते सातत्याने त्याच्यामध्ये पाठपुरावा करून पूर्ण कसं करता येईल यासाठी नेहमी प्रयत्न करत राहायचे. कितीही अवघड काम असलं तर ते तडीस जाण्यापर्यंत, त्याचं उदाहरण टेंबू आणि म्हैसासारखी जी योजना आहे ती प्रदीर्घ पाणी परिषदेचा संघर्ष तब्बल 34 वर्ष झाल्या आजही आपण संघर्ष करतोय. पण त्याच्यामध्ये सातत्य ठेवल्या कारणानं एखादं गोष्ट शेतीचं पाणी इथपर्यंत पोहोचू शकतंय ही एक कल्पना आणि त्याच्यात सातत्य. तसंच तुम्ही विद्यार्थ्यांनी अभ्यासामध्ये पण सातत्य, आपलं काही गोल असेल की आपल्याला जे काही बनायचं आहे ते त्याच्यामध्ये आपण सातत्य ठेवलं तर निश्चितपणे ते जाऊ शकतं, परिपूर्णतेकडे जाऊ शकतं. आणि ते करत असताना नुसतं सातत्य असणं महत्वाचं नाही, त्या कामामध्ये प्रामाणिकताही हवी. ते काम मन लावूनही आपण केलं गेलं पाहिजे. आपण अभ्यासामध्ये विद्यार्थ्यांनाही सांगू इच्छितो की ज्यावेळेस आपण अभ्यासामध्ये काम करत असताना सातत्य म्हणजे रोज अभ्यास करतोय पण त्यात लक्षच नाही, आपला प्रामाणिकपणाने 1 तास वाचतोय परत 2 तास मोबाईल बघतोय, अशा पद्धतीचं विद्यार्थ्यांनी करू नये. एक सातत्य ठेवावं. एकदा आपण अभ्यासाला बसलो की त्याच्यामध्ये प्रामाणिकता पण असावी. कोण आलंय कोण गेलंय हे न बघता फोकस करून अभ्यास करावं. या पद्धतीचं काम म्हणजे आपण काय शिकलं गेलं पाहिजे. कुणाच्या जयंत्या साजरा करत असताना आपण त्यांच्याकडून त्यांच्या आयुष्यातून काय घेतो आणि भविष्यामध्ये आपल्या आयुष्यामध्ये त्याचा परिणाम काय होतो. याच बरोबर जी सर्वात मोठी गोष्ट आबासाहेबांकडून शिकण्यासारखी आहे ती निष्ठेची आहे. आबासाहेबांनी नेहमीच एक झेंडा हातात घेतला आणि आयुष्यभर तो आपल्या खांद्यावर घेतला आणि शेवटच्या श्वासापर्यंत त्यासाठी काम करत राहिले. मग त्याच्यामध्ये यश आलं अपयश आलं याची पर्वा न करता त्यांनी नेहमी
शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं त्यांनी शेवटपर्यंत एक आमदार असताना सुद्धा त्याचं प्रतिनिधित्व केलं आणि त्याच म्हणजे एकेकाळी 30 आमदार होते आणि एक आमदारामध्ये तोच दबाव ठेवण्यासाठी तेवढ्याच ताकदीचा दबाव ठेवण्याचा प्रयत्न नेहमी आबासाहेबांनी या विधिमंडळात केलेला आपण पाहिलेला आहे. त्याच्यामुळं माणसं किती आहे त्याच्यापेक्षा तो माणूस किती ताकदीचा आहे हे आबासाहेबांनी नेहमी सिद्ध करून दाखवलं. म्हणजे आजचे मुख्यमंत्री ज्यावेळेस आबासाहेबांचा स्मारक सोहळ्या निमित्त आले होते फडणवीस साहेब, त्यावेळेस आबासाहेबांच्या वर्णन करत असताना त्यांनी वन मॅन आर्मी म्हणून उल्लेख केला होता की म्हणजे एकेकाळी 30 आमदारांचा जो दबाव होता सुरुवातीच्या कालखंडामध्ये आबासाहेब विरोधी पक्ष नेते असताना जो दबाव होता ते आबासाहेब एकटे असताना सुद्धा त्याच ताकदीचा दबाव हा विधिमंडळामध्ये ठेवण्यासाठी आपले काम करून घेण्यासाठी आबासाहेबांनी नेहमी प्रयत्न केले. त्यामुळेच आजचे जे विद्यमान मुख्यमंत्री आहेत की त्या 2023 साली ज्यावेळेस आपल्या सांगोला तालुक्यामध्ये आले होते त्यावेळेस त्यांनी आबासाहेबांना वन मॅन आर्मी अशा पद्धतीचा उल्लेख केला ही आपल्यासाठी जमेची बाब आहे. आबासाहेब 11 वेळा विधिमंडळात गेले हे आबासाहेबांचं यश नाही तर आबासाहेब नेहमी म्हणायचे विखे पाटलांच्या इथे एक आबासाहेबांना डॉक्टरेट पुरस्कार मिळाला होता, एक डॉक्टरेट पदवी मिळाली होती की सामाजिक कामामध्ये तुम्ही एक चांगलं काम केलं म्हणून एक डॉक्टरेट पदवी मिळाली होती. तेही घेताना आबासाहेबांना जेवढे गौरव मिळाले की 11 वेळा किंवा तुम्ही सातत्याने आमदार होताय आणि या ग्रामीण भागामध्ये दुष्काळी भागामध्ये शेतकऱ्यांसाठी काम करताय त्यावेळेस आबासाहेबांनी नेहमी उल्लेख केलेला आहे हे यश माझं नाहीच मुळी, हे यश इथल्या कार्यकर्त्याचं, इथल्या जनतेचं, इथल्या मतदाराचं आहे आणि ती भावना आबासाहेबांनी शेवटपर्यंत ठेवली. त्यामुळे त्यांचं नेतृत्व तुम्ही हे मान्य केलं आणि अशा पद्धतीचं काम इथल्या सर्वच लोकप्रतिनिधींनी करावं ही अपेक्षा आहे, ही एक दिशा आहे. भविष्यामध्ये या सर्वच आमच्याकडून बाकीच्या लोकप्रतिनिधींकडूनही होईल ही अपेक्षा आपण सर्वांनी या जयंतीनिमित्त व्यक्त करूया. आबासाहेबांच्या जीवनात बोलायचं झालं तर भरपूर साऱ्या दिवस पुरणार नाही पण शेवटी त्यांच्या आठवणी असतातच आपल्या मनामध्ये आणि जाता जाता ग्रामस्थांचं विशेष आभार मानतो. हे चांगल्या पद्धतीने तुम्ही हे नियोजन केलंय पण एक आबासाहेबांच्या घरातलं म्हणून आणि आबासाहेबांची जयंती साजरी करतो आपणही करतो म्हणजे आम्ही संस्थेमध्ये करतो त्याच्यामध्ये थोडं प्रोडक्टिव्ह जसं आता तुम्ही हे केलेलं आहे. आता मी इथे प्लास्टिकची फुलं बघतोय हे न करता तुम्ही जर वृक्षारोपणाचे कार्यक्रम किंवा एखादं झाड तुम्ही या मान्यवरांना दिलं आणि त्यांच्याच नावाने इथं झाड लावलं तरी पण हरकत नाही. त्याच्याहून स्वस्त ते झाड मिळतं म्हणजे आता ही फुलं जेवढ्याला मिळतात त्याच्याहून स्वस्त झाडाचं रोपताय त्या पद्धतीचं तुम्ही भविष्यामध्ये जे काही तुमच्या आम्ही तर आता आमच्या संस्थेवर हार तुरे सगळे बंद केले. आता अध्यक्ष म्हणून मला थोडंसं आदेश द्यायचे मुभा असते त्यामुळं मी काही गोष्टी बदललेल्या आहेत. हार तुरे फेटे हे सगळं बंद केलेलं आहे. त्याच्यामध्ये जो कोणी पाहुणा येतो त्याला आम्ही झाडाचं रोपटं देतो. एकतर त्यांना सांगतो की तुम्ही घरी जाऊन लावा नसेल तुम्हाला तर आम्ही आमच्या प्रांगणात लावतो. तर अशा पद्धतीचं एक तुम्ही केलं तर झाडे लावा झाडे जगवा याच्या माध्यमातून आपलं एक पाऊल भविष्याच्या येणाऱ्या पिढीला चांगलं पर्यावरण देण्यानिमित्त आपल्यासाठी पाऊल उचललं जाईल. आणि यवानात आबासाहेबांची जयंती नाही तर मी एवढंही सांगतो लोकांना की तुमच्या आयुष्यामध्ये चांगल्या वाईट कुठल्याही गोष्टी झाल्या त्या आठवणीत ठेवण्यासाठी म्हणजे कुणाचं दुःखात आपल्या घरी निधन झालं त्याच्या आठवणीत आपण लावू शकतो झाड किंवा आपल्या वाढदिवसानिमित्त लावू शकतो. सगळ्यात स्वस्त गोष्ट आहे ज्याच्याने पर्यावरण चांगल्या पद्धतीने राहू शकतं अशा पद्धतीने विद्यार्थ्यांनी प्रयत्न करावे. आपलं काही आपल्याला कशात नंबर आला कशात कुणाचा आपल्या मित्राचा वाढदिवस असेल त्याच्या आठवणीत आपण झाड लावू शकतो. त्याचबरोबर मला एवढंच सांगायचं आहे की आबासाहेबांनी कधीही पक्ष विरहित राजकारण केलं त्या पद्धतीचेच राजकारणाची दिशा भविष्यामध्ये आपल्या सांगोला तालुक्यामध्ये राहावी. राजकारणापुरतं राजकारण आणि त्याच्यानंतर सगळ्यांनी एकत्र येऊन या सांगोला तालुक्याचा विकास करण्यामध्ये आपण सगळ्यांनी सहयोग द्यावं. आणि जयंती करताना मला एवढंच सगळ्यांना सांगायचं आहे की बहुतमध्ये एक जयंती कमिटी स्थापन करावी आणि जेणेकरून जे माझ्या कानावर पडलेलं आहे ते भविष्यात कोण आहे आणि एकत्र हा जयंतीचा कार्यक्रम व्हावा ही मी माझ्याकडून ही सगळ्यांच्या पेक्षा लहान आहे आणि एक प्रांजल अपेक्षा करतो सगळ्यांकडून की एक आबासाहेबांची जयंती कमिटी स्थापन करावी आणि ज्याच्या माध्यमातून तुम्ही एक मोठा कार्यक्रम म्हणजे मला ऐकवत आलं की 2 कार्यक्रम झाले की आबासाहेबांनी सगळा तालुका एकत्र ठेवण्यासाठी 50-60 वर्ष घालवली आपली त्या सगळ्याला म्हणजे तुम्हीच लोक आजही मंचावर बसलेल्यांनीच मला माघार घ्यायला लावली की पक्ष एक राहतोय म्हणून आणि आज परिस्थिती तशी तुम्ही करता येत योग्य मला वाटत नाही. म्हणजे मी तुमचं ऐकत असेल तर तुम्ही माझं कुठेतरी ऐकावं
आणि आबासाहेबांनी कुठं पाहत असतील तर ते मला थोडस सांगावं असं वाटलं की हे केले तर चांगले होईल. आबासाहेबांच्या जयंतीनिमित्त तरी आपले सगळे म्हणजे सगळ्यांच्याच आयुष्यात आबासाहेबांचं तेवढंच महत्व आहे. त्यामुळे त्या एका दिवशी सगळ्यांनी एकत्र बाकी सगळं विसरून आलं तर आबासाहेबांना खरं अभिवादन राहील. काय म्हणला ठरवायचं हा आम्ही तर प्रयत्न करतो, मी तर प्रयत्न करतो, तुमचं ऐकलं म्हणून तर मी त्या प्रयत्नात तुमच्या प्रयत्नातच मी माघार घेतली. पण असो, या सगळ्या गोष्टीतून बाबासाहेबांची जयंती साजरी करताना भविष्यात आपण या सगळ्या गोष्टी विचारात घ्याव्यात आणि अजून चांगले उपक्रम आपण घेत असतो. रक्तदान शिबिर आहे, वृक्षारोपण आहे, त्या सगळ्यामध्ये तुमचा सहभाग असावा ही अपेक्षा धरूया. आणि ज्या भावना आबासाहेबांच्या तुमच्या मनात आहेत त्या आयुष्यभर अशाच राहाव्यात आणि असे उपक्रम, सामाजिक उपक्रम हे आबासाहेबांचं काम जिवंत ठेवण्याचं उदाहरण आहे. त्यामुळं तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा आबासाहेबांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देतो आणि विद्यार्थ्यांना भविष्याच्या वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा देतो. अडचणी भरपूर असतात शिक्षण घेताना आणि ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांचे तर भरपूर अडचणी असतात. तर त्या सगळ्यांना तोंड देऊन तुम्ही आज शिक्षण घेताय ही खूप अभिमानाची गोष्ट आहे. तुमच्या शैक्षणिक जीवनामध्ये भविष्याच्या वाटचालीसाठी पुन्हा एकदा खूप साऱ्या शुभेच्छा देतो. संयोजकांनी खूप सुंदर आणि चर्चित कार्यक्रम केला, सगळ्यांचाही आभार मानतो आणि या वाटपाचा कार्यक्रम थोड्या वेळात होईल आणि मी माझं बरोबर थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.